नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डे 2च्या या ब्लॉगमध्ये. आज आपण अयोध्येला चाललो आहे. काल डे 1मध्ये आपलं बरंच फिरून झालं आहे वाराणसी. ऑलमोस्ट घाट्स बाकी आहेत एक्सप्लोअर करायचे, ते आपण उद्या करू. आणि आता गाडी वगैरे बुक केली आम्ही अयोध्येसाठी. काहीतरी 6,000 समथिंग भाडं सांगितलं आम्हाला. ते एकदा गाडीत बसलो की सगळं डिस्कस एकदा करून मी तुम्हाला सांगून देईन. दुकानं सगळीच बंद आहेत इकडे, अजून कोणी उघडली नाही आहेत. थोड्या वेळाने होतील हळूहळू चालू सगळी. कोणती आहेत मध्ये, पण बाकीचे रश टाईम असतो इथला तेव्हा ही सगळी दुकानं चालू असतात. मस्त इकडे शॉल साड्यांचे वगैरे दुकानं आहेत बऱ्यापैकी. इकडे आमची गाडी आहे गेस. हा ही बोलेरो ही बोलेरो आम्ही बुक केली आहे. समथिंग 6,000 भाडं. मी त्याचा नंबर वगैरे पण टाकीन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे. जे पण कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, स्क्रीनवर पण दिसतील. आणि आम्ही आता लखनौ रोडवर आहे. इकडे सगळी राईची खेती आहे बघा पूर्ण. जेवढे पण आम्ही वाटेत जातोय, वाटेत जे पण लेफ्ट राईट कुठे गहू आहे. हा सगळा गहू आहे. हा बाजूचा हिरवगार दिसतंय ते गहू आहे. हिरवगार गहू आहे पूर्ण. आणि ही पूर्ण राईची खेती आहे. म्हणजे वाटेनी जेवढं पण आम्ही जातोय लेफ्ट राईट पूर्ण हेच खेती दिसते सगळीकडे लखनौमध्ये. आम्ही आता लखनौ रोडला आहे. इथून एक लेफ्टला फाटक होता, तिकडे प्रयागराज काहीतरी 1 तासावर आहे. आणि आता इथून अयोध्या अजून 2-2.5 तास लागतील आम्हाला जायला. 2 hours later. चार 5 तासानंतर आपण पोहोचलोय अयोध्येला, राम जन्मभूमी. इकडे फुल क्लीन आहे सगळं एकदम. पाणी सरयू नदी आहे तिकडे, तुम्ही बघू शकता. जे नदीचं पाणी आहे ते या साईडला फिरवलं आहे आतमध्ये फक्त लोकांना आंघोळीसाठी. म्हणजे त्यांनी नदीत वगैरे जाऊ नये तिकडे. बाकी आजूबाजूला पूर्ण परिसर एवढा क्लीन आहे ना, म्हणजे मस्त ठेवलं आहे सगळं. आहे म्हणजे डेव्हलपमेंट तर आहे म्हणू शकतो. ते लोक आता इथे लेमन टी घेत आहेत. ह्यांना वाराणसीला चट लागली आहे लेमन टीची. आता लेमन टी वगैरे पिऊन आपण पहिले दर्शनाला जाऊ. आतमध्ये गर्दी तर दिसते, बघू किती वेळ लागेल आपल्याला आतमध्ये. फायनली आपण पोचलो आहे श्रीराम जन्मभूमी अयोध्या. इथे हे मंदिर आहे इथे बाजूला. पहिले आता लॉकर्समध्ये आपण फोन वगैरे ठेवू, कारण इथे पण आतमध्ये अलाउड नाही आहे काहीच. इथे सगळे लॉकर्स आहेत आणि त्या साईडने आपली लाईन आहे. फायनली आमचं अयोध्येचं दर्शन वगैरे झालं आहे. मस्त अर्ध्या तासात दर्शन झालं. ते संध्याकाळी 5-6ला आम्ही घरी पोहोचणार होतो, ते आता 11-12 वाजतील आम्हाला जायला. पण अजून एक डेस्टिनेशन कव्हर केलं आहे आम्ही. आणि पूर्ण क्राऊडेड सिटी आहे ही पण अयोध्या. इकडे सगळीकडे गर्दी आहे. नेहमीपेक्षा तरी कमीच आहे क्राऊड. बाकी जे विकेंड्सला असेल उद्या तर माहीत नाही. आज फ्रायडे म्हणून बऱ्यापैकी कमी दिसते गर्दी. वेलकम टू डे 3 ऑफ वाराणसी. मी काही वेगळा ब्लॉग नाही बनवते डे 3चा. याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करतोय, कारण काल जास्त काही नव्हतं दाखवायला. सो या सकाळी आपण मस्त आता इथलं स्ट्रीट फूड चालू केलं कव्हर करायला. सगळ्यात पहिले तर आपले गौरीशंकर कचोडीवाला, हे एकच म्हणजे समोर दिसलं म्हणून मी इथे व्हिजिट केलं. बाकी असं काही मी ठरवलं नाही की या स्पॉटला जायचं आहे. जे काही लोकली आपल्याला भेटेल ते खायचं. आणि ते ॲक्च्युली बेस्ट होतं सगळं. ते काशी चाट भंडार वगैरे दुपारी 3 नंतर समथिंग चालू होतं. सो तेव्हा टाईम भेटेल ना भेटेल म्हणून आपलं जे लोकली दिसत होतं तेच आम्ही ट्राय केलं आणि बेस्ट होतं. म्हणजे जे पण आम्ही फूड आयटम्स घेतले ना सगळे बेस्ट होते. फक्त याआधी एक ते लक्ष्मी चायवाला व्हिजिट केलं, ते एक मला डिसअपॉइंटमेंट वाटली. बाकी जे पण आम्ही फूड आयटम्स खाल्ले ते एकदमच बेस्ट होते इथे.
आम्ही आता आलो आहे सिंधिया घाटवर. इकडे आपण बोटिंग बघणार आहोत. इथून बोट्स बघू आपण. तिकडे मागे गंगा महल आहे. गंगा महल घाट समोरच बोट्स लागले सगळे. बघू आता बार्गेन करून कितीला सांगतात रेट्स वगैरे. आपको अस्सी से घुमाने के बाद काशी टेम्पल के पास में मीर घाट है. काशी टेम्पल भी लगता नहीं है वो 12 रुपये मिलेगा ना सर. रोड पे उतरना अलाउ नहीं है, फिर घुमाने का होता है सर. खाली लोकेशन जो गुजरात में आज जो है वो बताएंगे आपको. हाँ ये गिरा हुआ मंदिर. उनके बेटे बड़े हो गए, घाट मंदिर बनवाए हैं. तो वो जो बड़े हो गए तो कहे कि 5 खर्च करने के लिए घाट एक मंदिर बनवाए हैं. जब माँ बोली चल के देखेंगे, जब आके देखती है तो मंदिर टेढ़ा हो जाता है. तो माँ का कर्ज कोई चुका नहीं सकता सर. ये कहावत है इसका. वो मंदिर का कहा जो शिव जी पार्वती जी वहाँ पे स्नान करने आए थे. हाँ तो बाटे का मणि कान का कुंडल माता पार्वती का खो गया. हाँ तो शिव जी बहुत खोजे नहीं मिला. तपस्या के जल रहे थे धूप में, तो इसलिए क्रोधित हो गए थे कि जैसे मैं तप रहा हूँ जल रहा हूँ ऐसे संतान हमेशा जलता रहेगा यहाँ पे. हाँ ठीक है. तो जल शराब दे दिए. फिर विष्णु भगवान आए कि सर आप ऐसा बोलिए घाट पे काशी में कौन आएगा, कोई नहीं आएगा. तो विष्णु भगवान यहाँ पे आए. हाँ तो कछुआ स्वरूप धारण किए, पानी में गए. हाँ तो कछुआ स्वरूप खोज के लाए शिव जी को दिए. हाँ तो शिव जी बोले दिया हुआ वाणी तो वापस होगा नहीं. हाँ तो शिव जी बोले कि विष्णु भगवान बोले कि शिव जी बोले कि जो भी यहाँ जलेगा उसको मुक्ति प्राप्त होगा. अच्छा. इसीलिए सर वो 24 घंटा जलता है. जो जलता है उसको मुक्ति प्राप्त होता है. तर आता आमची बोटिंग वगैरे पण झाली आहे मस्त. 2000 बोटिंग केली मी. त्याचे पण तुम्हाला डिटेल्स देईल खाली. जो पण आमचा बोटिंगवाला होता त्याचा कॉन्टॅक्ट नंबर टाकेन मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्हाला. आता एक सारनाथ एक बाकी आहे. बाकी तर तसं ऑलमोस्ट सगळं झालं आहे. फक्त सकाळची 80 घाटची आम्ही आरती मिस केली. संध्याकाळची आमची रिटर्नची पण ट्रेन आहे. आता बोटिंग वगैरे करून त्यांनी आम्हाला इथे नमो घाटला सोडलं. इकडे पूर्ण 1-1.5 तास चांगलं फिरवलं त्यांनी आणि चांगली इन्फॉर्मेशन वगैरे दिली. प्रायव्हेट बोटच केलेली आम्ही, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर आम्ही आता बोटिंग वगैरे करून नमो घाटवरून बाहेर आलो ना, तर इथे आजूबाजूला खायला आहेत सगळे स्टॉल्स वगैरे. आता ऑलमोस्ट निघायचा टाईम झाला आहे आपला, तर म्हणून इकडे खाऊन वगैरे आम्ही जाऊ आता रूमवर. काही शॉपिंग बाकी असेल तर इकडेच खाली नमो घाट आहे आणि त्याच्या बाहेरच इकडे सगळे स्टॉल्स आहेत खायचे. तर आता टमाटर चाट मी इथेच घेतला ट्राय करायला, कारण आता काशी चाट बंडरला गर्दी असेल. जर गेलो तिकडे तर ट्राय करू नक्की, बट हे एकदा मी ट्राय करून बघतो. चांगलं आहे. हे नक्की असंच असतं की नाही काय माहिती आता. ही आली आमची सेकंड डिश छोले भटुरा. खा रे. हां नाही नो नो. सो नमो घाटवर तर मगाशी आम्हाला एकदमच पानसट जेवण मिळालं. जे काही छोले भटुरे वगैरे खाल्ले काहीच म्हणजे वर्स्ट होतं सांगायचं तर. फक्त टमाटर चाट एक चांगला होता. चहा वगैरे पण काही बेस्ट नव्हती इतकी. तर रिटर्न आता रूमवर जाताना आम्हाला हे रेस्टॉरंट दिसले. बाहेरून दिसायला तर चांगलं होतं, म्हटलं इथेच बसू. इथे आम्ही रोटी आणि पनीरची भाजी आम्हाला रेस्टॉरंटवाल्याने सजेस्ट केली की स्पेशालिटी आहे इथली. सो ही तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा इथे. तर जेवण तर मी टेस्ट वगैरे केलं आणि बेस्ट होतं. म्हणजे क्वांटिटी वाईज असेल किंवा त्याची टेस्ट असेल एकदमच बेस्ट होतं जेवण. लाईट हलकं फुलकं असं काही हेवी नाही जास्त. आणि प्राइसिंग पण पूर्ण मेन्यू मी चेक केला त्यांचं, तर एकदमच अफोर्डेबल होतं. बाकी लास्टला पण आम्ही ही दाल आणि जिरा राईस घेतलेला. दाल पण बेस्ट होती. सो तुम्ही इथे नक्कीच ट्राय करू शकता हे. सो या दॅट्स इट फॉर दिस ट्रिप. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच आपल्या पुढच्या ब्लॉग.